पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली। गेल्या अर्ध्या तासापासून शहरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि अनेक रस्त्यांवरती सध्या पाणी साचताना देखील दिसतंय। दुसरीकडे खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग होतीये। धरणामधल्या पाणी साठ्यामध्ये हळूहळू वाढ होतीये। दरम्यान हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी पुणे शहर आणि परिसराला रेड अलर्ट जारी केलाय। घाटमाथा आणि डोंगराळ भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं जात आहे। आज सकाळपासून पुणे शहरात रिमझिम पाऊस सुरू होतं। मात्र आता मागील अर्ध्या तासापासून पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। शहरातच नव्हे तर धरण क्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे पाणी पातळीत हळूहळू वाढ होताना दिसतेय। त्याचबरोबर या मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं चित्र आहे। खरं तर या पावसामुळे पुणे शहरात मागील 2 दिवसात जवळपास 30 झाडपडीच्या देखील घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार उद्या आणि परवा 2 दिवस पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर डोंगर माथ्यांवर देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अर्थातच लोकांनी देखील बाहेर पडताना ती काळजी घेणं गरजेचं आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर पुणे शहरात रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।